जवळपास 15 दिवसाच्या नंतर मी आज हन्सिंगला तर गेलो होतो, पण हन्सिंग मधून परत येताना आम्हाला पेट्रोलसाठी एवढ्या मोठ्या लाईनीमध्ये लागावं लागला, आम्ही याचा विचार पण केला नव्हता. पण हे सगळं जर असं मंदातून पहिले की मज्जाच नाही, त्याच्यामुळे हा ब्लॉग ना पहिल्यापासून बघा आणि शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावनो, आज आपल्याला हन्सिंगला तर जायचं होतं, पण त्याच्या अगोदर उकळीच्या हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. आणि उकळीच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचं कारण म्हणजे आईना करायचं होतं त्यांचं ब्लड टेस्ट. सकाळच्या 10 वाजता आम्ही निघालो उकळीला जाण्यासाठी, आणि मग 5 मिनिटात येऊन पोहोचलो आम्ही उकळीच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर 5 मिनिटात आमचं काम पण झालं, आणि डॉक्टर सर बोलले की रिपोर्ट साठी उद्या या. मग दूध वगैरे घेऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. 5 मिनिटात घरी पण पोहोचलो आणि अवघ्या 10 मिनिटात तयारी पण झाली. आणि मग आमच्या दोघांची तयारी झाल्यानंतर आम्ही निघालो हन्सिंगला जाण्यासाठी. आता हन्सिंगला जाण्याचं सर्वात मोठं कारण होतं आपल्या गाडीचा टायर, कारण आपल्या गाडीच्या पुढच्या टायरामध्ये नाही का जवळपास 15 पंक्चर आहेत, आणि त्याच 15 पंक्चरमुळे नाही का आपल्या गाडीच्या टायरामधली हवा नाही का रात्रीतून सगळी जात होती. त्याच कारणामुळे नाही का माझ्या मागणं काय दररोज हवा मारायचं काम लागलं होतं. टायरामध्ये हवा मारून मारून कंटाळ होतो, त्याच्यामुळे म्हटलं आज टायरच बदलून टाकू. हन्सिंगला पोहोचल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही आलो टायर बसवायला. दादानी 5 मिनिटात टायर पण बसून दिलं. बिल करून निवांतपैकी आम्ही आमचं जात होतो, तेवढ्या दादांनी नाही का जबरदस्तीने चहा पाजला. जाऊ द्या, तुम्ही जर हन्सिंगला राहत असाल ना तर एकदा श्री ऑटोमोबाईलला नक्कीच भेट द्या. आणि भाऊच्या दुकानावर नाही का टायर ते आपल्या गाडीचे इंजिन सगळं भेट, आणि त्यासोबत कामाची पण क्वालिटी खतरनाक आहे. हन्सिंग मधलं आमचं सर्व काम करून आम्ही पेट्रोल पंपावर तर पोहोचलो होतो. पंपावर एवढी मोठी लाईन पाहून आम्ही हँग झालो, कारण जेव्हा महायुद्धाद्वारे आपले पेट्रोल बंद झाले होते ना, तेव्हा पण एवढी मोठी लाईन नव्हती. पेट्रोल भरणारा दादा आपलाच फॉलोअर्स निघाला, त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं 50 रुपये डिस्काउंट द्या. ते म्हणाले की तुला जर मी 50 रुपयाचं डिस्काउंट दिलं ना तर अंबानी नाही का माझ्या पेमेंट मधून डिस्काउंट काढून टाकेल.